आधी तू माझं ऐक. तू मला हे सांगायला आलायस की मी या मुलीला इथे आपल्या घरी राहण्याची परमिशन देऊ? सॉरी, काहीही असलं तरी मी या गोष्टी करता होकार देणार नाही. आई तू मान्य आहे ना? मला मान्य आहे की मी तुला सांगितलं होतं मी तुझ्या अटी मान्य करीन. पण बिलीव्ह मी, मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तू माझ्यासमोर अशी अट घालशील की तू या घरात तेव्हाच असेल जेव्हा ही कमळी इथे राहील. नो ऋषी, मला फक्त माझा मुलगा या घरात हवाय. मी नाही ऐकून घेऊ शकत. आई हे बघ, प्लीज आत्ता सिच्युएशन समजून घे. सरोज काकूंना गोळी लागली तेव्हा त्या दरीत पडल्या होत्या. नशिबाने त्या वाचल्यात आणि मिळाल्यात आम्हाला. आणि आता त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही आहे. मोर दॅन दॅट, त्या लोकांनी ज्यांनी त्यांच्यावर हल्ला केला त्या लोकांना माहिती नाही आहे त्या जिवंत आहेत ते. आणि ते त्यांना कळताही कामा नाही. त्यासाठी त्यांना लपवणं गरजेचं आहे. सेफ्टीसाठी म्हणून त्यांना मी इथे घेऊन आलोय. प्लीज जरा समजून घे. तू समजून घे ना, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. ते त्यांचं बघून घेतील. बरोबर बोलती आई. त्या मुलीच्या डोक्यात काय काय चालू आहे हे कोणीच सांगू शकत नाही. तिच्याकडे बघूनच कळतं किती किती धूर्त मुलगी आहे. रोहित, नयनतारा, हे बघा, तुम्ही काहीही म्हणालात तरी माझा मात्र ऋषीवर पूर्ण विश्वास आहे. तो चुकीचं काहीही करणार नाही. नाही बाबा, तुम्हाला कल्पना नाहीये मधल्या काळात काय झालंय ते. तुम्ही इथे नव्हता ना, फॉरेनला होता डीलसाठी. मी जर का तुम्हाला भान ठेव त्याच्या तब्येतीचं जरा. हं? आणि तू इनामदारांच्या स्टेटसचं भान ठेव. आई प्लीज, काही दिवसांचा प्रश्न आहे. प्लीज ऍडजस्ट करून घे. अगं कमळी तर यायला तयारही नव्हती. मी बळजबरी घेऊन आलोय तिला. एवढी चिडचिड का करतेस? आणि ही फाईल कसली आहे? बघू. काय असतं? नाही बघत आहे, नको बघ काय असणार आहे त्याच्या. ही म्हातारी, तिला ना माझ्यावर अजिबात विश्वास नाही. म्हणजे मला माहिती होतं, पण आता माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे ना, मग ठेव ना थोडासा विश्वास. पण हातात ना पैसा सुटेल तर ना. कॉलेजला ग्रेड मिळवून द्यायचे. अरे ग्रेड मिळवण्यासाठी तुला पैसा चारावा लागतो. पण हिचं मोठं आणखीन नाही नाही, मी माझी कामं दाखवेन, माझ्या कॉलेजचे रिझल्ट दाखवेन आणि मी ग्रेड मिळवून घेईन. असं कोण देतं काय? आणि मला मला एक गोष्ट कळत नाहीये, सगळ्या गोष्टी लपून छपून मी करते तरी पण सगळ्या गोष्टी तिच्यापर्यंत कशा काय पोहोचतात हे कळत नाहीये. हे नशीब, नशीब अजून मोठी नात तिच्या समोर आलेली नाही म्हणून. व्हॉट? तू काय बोललीस? तिची मोठी नात? अगं काय बोलतेस तू? कोण तिची मोठी नात? मोठी छोटी काय, मी नात म्हटलं. अनिकाबद्दल बोल. आई खरं सांग, तू काय बोललीस? आणि अनिका मोठी नात, काय लॉजिक आहे? तू मला खरं सांगणार आहेस? अगं ये, तू काय आता मला प्रश्नोत्तरांची अशी काही सरबत्ती करणार आहेस का माझ्यावर? गप्पा बस. मला असे प्रश्न वगैरे काही विचारत जाऊ नको. इथं माझं डोकं आधीच माझं डोकं फुटायची वेळ आलेली आहे, कळलं ना? मला थोडीशी कॉफी घेऊन ये ना. मला उत्तर हवंय, मी आधीच सांगते. उत्तर हवंय? शहाणी व्हायला लागली की काय? वाटत होतं तू तरी तुझा स्वाभिमान कधीच सोडणार नाहीस, पण आज मात्र हद्द झाली. वहिनी, त्यांची राहण्याची सोय तू माझ्या रूम मध्ये करून देशील प्लीज? मी हॉलमध्ये झोपेन. नाही नाही ऋषी, त्याची काही गरज नाहीये. राधिका, यांना आपली गेस्ट रूम रेडी करून दे. ते आपले पाहुणे आहेत, त्यांचा पाहुणचार नीट व्हायला हवा. त्यांना काय हवं नको ते तू बघ. हो बाबा. चल ये कमळी. चला. ए, सोड मला. तू इथं का आणलंय मला? इथं का आणलंय? तू बोलली होती ना मला तू घरी घेऊन जाणार, माझ्या गावी घेऊन जाणार. तू बोलली होती ना मला. मग इथं का आणलंय? आपण इथं का आलोय? पण मी काहीच होऊ देणार नाही, तुम्ही शांत व्हा. आणि हे
ही समजे माणसं कोण आहेत? ही माणसं मला बांधून ठेवतील, मला घेऊन जातील, माझ्या कपडेला मी घेऊन जातील, मला जावलं गेलं काकू तुम्ही शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. इथे तुम्हाला कोणी काही करणार नाही. ऐका माझं प्लीज. ही बाई माझ्याकडे कशी बघते? ही बाई मला धरून ठेवल, मला इथं गेलं पाहिजे बाबा. नाही काहीच नाही करणार. कुणी काय करणार आहे? तुम्ही शांत. ऋषी, काय चाललंय सगळं? आणि माझ्या आईला असं बोलायची हिंमत कशी झाली यांची? दादा मी पाया पडतो तुमच्यासमोर. तुम्ही नका लक्ष देऊ. त्या जरा आजारी आहेत म्हणून असं बोलायला तुम्ही नका लक्ष देऊ. हो का? अरे मग आजारी येत काय वाटेल ते ऐकून घ्यायचं का आम्ही? मला नाही तर थांबायचं, मला नाही. शांत हो. मी काय म्हणले तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. हा मी आहे ना इथं. माझ्याकडे बघा. मी म्हणलंय तुम्हाला, मी तुमच्या कमळीकडे मी तुम्हाला घेऊन जातोय म्हणलंय की नाही. आता 2 दिवसात बरं वाटलं का आपण जाऊया? हा शांत व्हा तुम्ही. शांत व्हा. मी नाही फसवणार तुम्हाला. माझ्यावर विश्वास ठेवा. नेणार ना मला माझ्या गावाला. मी म्हणलंय नवं नेणार. कमळे हो तिकडं, मला माझी नेणार. मी घेऊन जाणार तुम्हाला. घेऊन जा. राधिका हो चल. थँक्यू.